महाविकास आघाडी आज उपसभापती नीलम गोऱ्हेंच्या विरोधात अविश्वास प्रस्ताव आणणार आहे। मात्र यामध्ये शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांची गोची झाली आहे। त्यांनी पत्रावरती सही केलेली नाहीये। साताऱ्यामध्ये शरद पवार यांची राष्ट्रवादी ही शिवसेनेच्या सोबत होती। शिवसेना नेत्या असलेल्या गोऱ्हेंच्या विरोधात आता इकडे विधान परिषदेमध्ये भूमिका घेणं हे राष्ट्रवादी शरद पवार यांच्यासाठी अडचणीचं असणार आहे। आपल्यासोबत ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार सचिन अहिर आहेत। पदाचा म्हणजे अधिकार नसताना सुद्धा काल निर्णय सातारा एसपींना निलंबित करण्याचा नीलम गोऱ्हे यांनी घेतला। या सगळ्या संदर्भात आपण एक रणनीती आखतात असं कळतंय। त्यामध्ये कोण कोण आहे, म्हणजे विरोधी पक्षांमध्ये कोण कोण? काँग्रेस पक्षाचे सर्व लोकांनी दिलेले आहेत। राष्ट्रवादीमध्ये शशिकांत शिंदेंची भूमिका ही वेगळी यासाठी होती कारण साताऱ्याच्या एसपीच्या बदल होते। आम्ही पण काही वेगळी भूमिका मांडली नाही हे लक्षात घ्या। आमचं म्हणणं त्यांचे अधिकार आहेत, पण तालिका अध्यक्ष ज्यावेळी विधानसभेचा त्यांनी घेतलेला एक निर्णय सरकार बदली करतो, याच प्रकरणामध्ये माननीय मुख्यमंत्री वेगळी भूमिका मांडतात आणि उपसभापतींनी निर्णय अगोदर जाहीर करून दिला। म्हणून आम्ही तेव्हा अधिकार त्यांना आहेत का, आणि अधिकार जर असेल तर तो सस्पेंडेड झालेला अधिकारी एसपी राहणार आहेत का, हा मूलभूत प्रश्न विचारण्याचं काम केलं आणि म्हणून सभापतींनी तो निर्णय राखून ठेवलेला आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सोबत असणार का तुमच्या? राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष बरोबर राहणार ना, महाविकास आघाडीचा घटक आहे। तर काल पण ज्यावेळी आम्ही पवार साहेबांना भेटायला गेलो त्यावेळी आहेत। मात्र शशिकांत शिंदे व्यक्ती म्हणून सातारामध्ये त्यांची जी भूमिका आहे ही सुस्पष्ट आहे, म्हणून ते त्याच्यात अंतर्भूत होतील की नाही। पण खडसे साहेब असतील किंवा त्यांचे इतर सदस्य असतील नक्कीच राहतील। शेवटचा प्रश्न राखून ठेवलेला आहे सगळा निर्णय सभापतींनी, तर आता प्रश्नोत्तर झाल्यानंतर हा निर्णयाच्या बाबतीतली चौकशी व्हायला पाहिजे, निर्णय द्यायला पाहिजे असं आम्ही अभिप्रेत आहेत। निर्णय झाला तर चांगली गोष्ट आहे। जर निर्णय झाला निर्णय म्हणजे काही आधीही निर्णय घेतलेले गेलेले आहेत इतिहासामध्ये बघा, माननीय सभापती उपसभापतीच्या अधिकाराबद्दल कुठचाही वाद नाही आहे, पण याच अधिवेशनामध्ये तालिका अध्यक्षाने विधानसभेमध्ये घेतलेले निर्णय बदललेले सरकारने खाली वेगळी भूमिका मारली, उपसभापतींनी वेगळी भूमिका, म्हणून आम्ही तो प्रश्न तांत्रिक मुद्दा अनिल परबजींनी ठेवलेला आहे। सभापतींनी योग्य रीतीने ते मार्गदर्शन केलं, त्याचा सुस्पष्ट चर्चा होऊन मग करेल, आणि नाही झालं तर काय रणनीती करायची असेल ते आम्ही आमदार म्हणून बसून करण्याचं काम करू। त्यामुळे ज्या प्रकारे आपण बघितलं की सभापतींनी निर्णय राखून ठेवला आणि तो निर्णय नेमका काय दिला जातो यावर पुढची रणनीती ठाकरेंची शिवसेना, काँग्रेस त्यासोबत त्यांचं असं म्हणणं की महाविकास आघाडीची असेल। कॅमेरामन प्रशांत मानेसह मी वेदांत नेब, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।